बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी ते नांदेडच्या हदगावमधून। हदगाव ते बाळापूर रोडवर हस्तरा बोरगाव गावाजवळ नाल्याला आलेल्या पुरामध्ये एक युवक वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी बोरगावचे गजानन पाटील ठरले देवदूत। हदगाव ते बाळापूर रोडवरील अनेक छोटे मोठे नाले आहेत, मात्र त्या रोडवरून रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते। बोरगाव गावाजवळ एक मोठा ओढा आहे। सध्या पाऊस चालू असल्याने ओढ्याला आलेल्या पुरामध्ये एक युवक वाहून जात होता। गावकऱ्यांच्या मदतीने ते सुखरूप वाचला। सततधार सध्या पाऊस चालू असल्याने नदी नाले भरून वाहत आहेत। हदगाव तालुक्यातील हदगाव बाळापूर रोडवर बोरगाव जवळील नाल्याला पूर आला होता। एक युवक त्या पुरातून जात असताना त्याला अंदाज न लागल्यामुळे त्याची गाडी पुरामध्ये वाहून गेली, मात्र त्याचा जीव वाचला आहे। त्यांना वारंवार न जाण्याची विनंती केली असता तो युवक मात्र न थांबल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे गाडी सगळ्यात पाण्यामध्ये वाहून जाऊ लागला आणि त्याला विनंती करून गाडी सोडून देऊन त्यांना आपल्याकडे बोलवून त्याचा जीव वाचवला। गजानन पाटील बोरगावकर यांनी गावातील काही नागरिकांना फोन करून माहिती देऊन बोलून घेऊन व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन त्या युवकाच्या पुरामध्ये वाहून गेली गाडी मात्र काढून देऊन मित्राचा जीव वाचवल्याबद्दल गजानन पाटील बोरगावकर यांचे त्या युवकाने व युवकांच्या परिवाराने आभार मानले आहेत। सध्या पाण्यामुळे सगळीकडे ओढे नाले दुतडी भरून वाहत आहेत। कोणीही असा जीव घेणे प्रवास करू नये, शक्यतो टाळावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील बोरगावकर यांनी केले आहे। पाहूया महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव, नांदेड। गावातला हो, अरे बाबा वापस ये, वापस ये, वापस ये, गाडी जाऊ दे, वापस ये मित्र, वापस ये रे, गाडी सोड, ऐकतो पहाटे गाडी काढून देतो तुला, वापस ये मित्र, वापस ये, ऐकतो माझं, अरे यार सोडली गाडी, वापस ये, वापस सोड गाडी, ये वापस, ऐकू ये वापस ये, अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतका जाशील खाले, खूप घातक परिस्थिती आहे। अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा, लवकर वापस ये, तुझी गाडी सकाळी काढून देतो, धन्यवाद। तो माघारी आज तो कवडीचा मित्र आहे आणि त्याची गाडी या ठिकाणी निघलेली आहे। आमच्या गावातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील अनिल कदम यांनी मला सकाळीच फोन केला की मी तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि खरोखरच त्या मित्राचा जीव वाचल्याबद्दल त्यांनी सुद्धा माझा आभार व्यक्त केलेला आहे। आणि आमच्या गावातले किशोर पाटील यांना सुद्धा मला फोन केला, यांचं शेताकडे इकडे जवळच शेत आहे। राजू पाटील तर कालच आमच्यातले गाडी काढण्यासाठी खूप तळमळ करत होते, पण आम्ही एक रात्र आडवी केली आणि सकाळीच प्रशांत काळबांडे यांनी इकडे आल्याच्या नंतर सांगितलं की बाबा गाडी या ठिकाणी आहे, त्या मित्राचा जर नंबर असेल तर त्याला फोन लावा आणि खरोखरच आपली कोणती गोष्ट जर हरवली असेल आणि ते जर आपल्याला मिळत असेल तर खरोखरच एक वेगळा आनंद असतो। जे आपण पैशाने कमवून विकत घेतली तर ते आनंद या वस्तूच्या पलीकडचा आनंद आज मिळालेला आहे या मित्राला। तर ते या ठिकाणी आमच्या सगळ्या गावकऱ्याचा आभार व्यक्त करण्यासाठी ते या ठिकाणी 2 शब्द बोलणार आहेत। मित्राबू या प्रकारे गावातल्या सर्व व्यक्तींनी माझ्यासोबत राहून सहकार्य केलं मला, याच्यासाठी मी गावातल्या सगळ्या मंडळींना आभारी करतो। आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी तुला काय बोलायचं आहे का? म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगणार तू आता? तुम्ही पाणी वगैरे जर असलं तर क्रॉस करू नये, रस्ता आहे तर रिटर्न जावं, नाही तर परत जागेवरच थांबा। आणि अशा काही घटना घडल्या की 100% तत्पर मदत करण्यासाठी धन्यवाद सर्व गावकऱ्याचे आणि मित्राची गाडी सापडली याचा आनंद खरोखरच आमच्या मनाला खूप समाधान वाटलं। धन्यवाद।